ते SP साहेबांना लागेल. आता सध्याला नार्को टेस्ट हेच ह्यांच्यावर उत्तम इलाज आहे. कारण हे 2 वर्षाचं प्रकरण आहे. आता हे डायरेक्ट आम्ही केलंय असं तर कबूल करणार नाही तर हो आम्हीच केलंय म्हणून. त्यासाठी नार्को टेस्ट ह्यांची करणं अत्यावश्यक आहे. आता जेवढे परळीत लोक आहेत ना तेवढे म्हणतात वाल्मिकनं मारलं स्वतः फोन करतो. साहेब नमस्कार, रोहित पवार बोलतोय. नमस्कार. फॅमिली बरोबर मी आहे, इथे सर्व लोक आहेत. त्यांच्याशी सगळ्यांशी बोलणं झालं. त्यांनी अख्खी स्टोरी कसं कसं घडलं, जमिनीचा विषय, मग कोणाला जमीन घ्यायची होती, त्यात ते नाव घेताना एक श्री कराड, सुशील कराड, त्याचा जो वाल्मिक कराड, गोट्या इथे बावड्या कराड, अशी काही नावं त्यांनी घेतलेली आहेत. त्यांचं काय मत आहे की त्यांचं असं मत आहे की आता समजा त्यावेळेस एक साबळे म्हणून PI होते LCBला, ते फार ॲक्टिव्ह होते आणि यांना त्यांची बदली झाली. त्या व्यक्तीला सगळं माहिती आहे. त्यामुळे त्यांचं असं मत होतं की जी SIT फॉर्म झालेली आहे, जी थोडी इनॲक्टिव्ह दिसते, म्हणजे अनेक दिवस झालं तरी त्यात काही ॲक्टिव्हिटी दिसत नाही त्यांना, तर त्यांचं असं मत आहे की त्याच्यामध्ये त्या साबळेंना घ्यावं, कारण का त्याला सगळी केस माहिती आहे, कोण कोण होतं आणि काय होतं सगळं. दुसरं त्यांच्यामध्ये कुमावत साहेबांना सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं जावं. त्याच्याचबरोबर जे आपले हे आहेत बानगर, जे आता बापू बानगर बाळा बानगर जे बोलत आहेत, आणि त्यांनी जे जे काही गोष्टी सांगितल्या सिक्वेन्स, की मानेचा एक तुकडा काढला होता आणि ते पोस्टमॉर्टममध्ये तुम्हाला माहिती आहे की त्या मानेचा तुकडा नाही आहे, आणि त्यांनी तो स्वतः टेबलवर, वाल्मिक कराडच्या टेबलवर तिथं रक्तबंबाळ झालं, तो तुकडा बघितला. अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत. तर सहसा जेव्हा काही व्यक्ती तिथं होते हे तर त्या CDR मधून कळतं. CDR अनफॉर्च्युनेटली त्यावेळेस तुम्ही नव्हता, पण ते डंप जो घेतला होता त्या डाटाचा फोनचा, त्यात काय ते 1,500-2,000 हजार नंबर होते आणि टप्प्याटप्प्याने काढत ते 150वर आले आणि त्यात काही नावं पुढे आली. तर मग आता एवढा सगळा आपल्याकडे पुरावा असेल आणि आता बापू बानगर हा बाळा बानगर जो आहे तो खास कदाचित वाल्मिक कराडचा पूर्वीचा माणूस असावा आणि तो त्यांच्या गँगमधला असल्यासारखा असताना तो आता जर बोलत असेल त्याला साक्षीचं काय म्हणतात त्याला, माफीचा साक्षीदार म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करता येतील ना. घेतलं नाही ना अजून. ती बॉडी आम्हाला तुम्ही विचारलं. तर त्या 150 जे CDR आहेत त्यात पण काही लोकांची नावं आहेत ना. दम डाटा जो काढला होता, साहेब, त्या तुमच्या ऑफिसच्या बाहेर अख्ख्या जगाली बघितलंय, भारताला बघितलंय, महाराष्ट्राला बघितलंय, त्यांना आत्मदहन करावं लागलं. म्हणजे आता त्या परत त्यांना तिथं पाठवणं म्हणजे त्यांची आणि महादेवरावांची आणि सगळ्यांची असं चेष्टा केल्यासारखं होईल ना. नाही बरोबर, पण हाऊ टू, आता तुम्ही बघा जनरली ठीक आहे. कोणाशी बोलावं लागेल ते DJ. बर साहेब, तुमची अपेक्षा असेल परळीमध्ये कोणीतरी पुढे येऊन बोलेल, परळीला मग तुम्ही कदाचित ओळखलंच नाही असं म्हणावं लागेल.
इथं बिचारी सगळी गरीब आहेत, पण काही लोक आता ड्रग्ज वगैरे करणारे हे मंडळी जी आहेत ते कधी कुठं 1000 रुपयाला सुद्धा कोणालाही मारू शकतील अशी परिस्थिती परळीला. म्हणजे इतकं पवित्र ठिकाण आहे, म्हणजे आम्हाला या भागाचा इथल्या सामान्य लोकांचा अभिमान आहे, पण ठराविक 4 टाळक्यांनी इथलं अतिशय नाव खराब केलं साहेब. आता या आमच्या बहिणीला आणि या 3 मुलांच्या आईला आता आम्ही काय सांगायचं. आणि SIT मध्ये जे काही आहे त्यात पूर्ण SIT कोणाच्या अध्यक्षतेखाली आहे? सॉरी, कोणते? तो चौरे बंटेवाड. ठीक आहे. आणि दुसरं ठीक आहे. IG साबळ्यांसाठी IGंशी बोलावं लागेल का? ठीक, मी त्यांच्याशी बोलतो. IGला दे. आणि IGला जोड. आणि त्या ह्यांचा लागतं का बघ, आपल्या त्या या मॅडम आहेत ना शुक्ला, त्यांचा. तपास चालूच आहे. प्रयत्नच करायला. गुन्हे झाले. 37 पण राहिले काय कलम आमच्या पण कलम लावायला लागले. कायदा शिवस्थिती तर 3 केला खाली 5-10 वर्षात कायदा सुद्धा राहिलीच नाही. कायदाच नाही. पुढे लागतोय का रे? आपण त्या टायमाला औरंगाबादला पिटिशन बी दाखल केलेलं आहे, कारण की थोडा डाऊट आला आपल्याला, त्यामुळे आपण औरंगाबादला पिटिशन दाखल केलं. काय या तपासामध्ये त्यांनी इतके काय म्हणतात त्याला, अधिकारी बी बदलले इतके हे ठेवलंय, काय म्हणतात त्याला, उणीव. उणीव ठेवलंय. कोर्ट पण आता या परिस्थितीमध्ये आपला प्रयत्न हाच असावा की कोर्टापर्यंत जाण्यापूर्वी ज्या ज्या काही माहित्या, ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही, तर आपल्याकडे जेली कोणी काय सांगितलेलं त्या सगळ्यांचा आधार घेऊन नावं FIR मध्ये येणं महत्त्वाचं. पुरवून जॉब घेण्यात ना, पुरवून जॉब घेतल्याच्या नंतर घेता येतं ना. पुरवून जॉब घ्यायला पाहिजे. पुरवून जॉब घेतला की आपण त्याला नावं देऊ ना, कारण ते जे डमडाट्यामध्ये साबळे साहेबांना आपल्याला सांगितलेली ते आपण नाव घेणारच ना.